आजच्या दिवशी छान दर्शन झालं. खरंय, शेवटी सगळं हिच्याच कृपेने तर सुरू आहे. हिच्यामुळेच तर आपण जगामध्ये आहोत. जगदंबे, माझ्या मुलांना सुखी ठेव एवढंच मागणं आहे. आणि आमच्या बाबांना सुद्धा. बर चल जाऊया आता घरी. थांबा. आता काय ताडा! नंदू, अगं हे काय? ही कॅसेट आहे आणि त्याच्यामध्ये महेश काळेंची गाणी आहेत. अरे वा, तुमच्यासाठी खास वाढदिवसाचं गिफ्ट. तुम्हाला अजूनही कॅसेट ऐकायला आवडतात ना? सगळी गाणी रेकॉर्ड केली आहेत त्याच्यात. वा वा नंदू, अगं याच्यापेक्षा दुसरं कोणतंही गिफ्ट माझ्यासाठी चांगलं असू शकलं नसतं. मला माहित होतं तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडणार. अरे छान आहे. आता आजच महेश काळेंची सगळी गाणी ऐकतो घरी जाऊन. ही गाणी तर ऐकाच, पण आजचा दिवस ना जरा असा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करा बाबा. म्हणजे आज तुम्ही आणि आई एखाद्या नाटकाला जा किंवा छानशी एखादी फिल्म बघा. मी तुम्हाला तिकीट्स काढून देते. तुझ्या आई बरोबर? नको बाबा असं काय करताय, जा ना. नको, आजच्या दिवशी मला भांडण नकोय. मग नका भांडू. अगं पण ते शक्य आहे का नंदू? अहो पण मग तुम्ही नका ना चिडू तिच्यावर. नंदू, मी चिडत नाही, ती चिडायला लावते. माहितीये ना तुला? हो पण मग आता हे आपल्याला माहिती आहे ना बाबा. नंदू, वयोमान परत्वे माणसाचा पेशन्स कमी होत जातो. आता आणखीन किती वर्ष मी तिचे ते वेडेचाळे बघत बसू? हा, अगं मलाही शांतता हवी आहे. मला शांतता मिळण्याचा अधिकार आहे की नाही? अहो बाबा, कदाचित ती सुद्धा तुमची कंपनी मिस करत असेल. तिला स्वतःलाही हवं असेल ना की तुम्ही दोघांनीच कुठेतरी जावं. हे बघ, असं अजिबात नाहीये नंदू. मी कित्येक वेळा तिला विचारलं आपण दोघेच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, तर ती नको म्हणते. आता याला मी काय करणार? बरं जाऊ दे ना, सोड, हा विषय सोडून दे, आज नको. चल आता आपण घरी जाऊया आणि महेश काळेंची सगळी गाणी ऐकतो तू दिलेली. चल जाऊया. मम्मा अगं काय झाले, कसला विचार करतेस? स्वानंदीचा सारखी आपल्या कसाट्यातून सुटते. आता काय मित्र मित्र जवळ आले ना. आनंदला जवळ आणलं तिने समरच्या, म्हणजे समरच्या अजूनच जवळ गेली आहे. तिला समर पासून कायमचं कसं तोडता येईल याचा विचार करते. तुम्ही दोघी विचारच करत बसा. तिकडे दादा काय करतोय माहितीये का? स्वानंदीच्या बापासाठी बर्थडे सेलिब्रेशन प्लॅन करतोय दादा. एकदम ग्रँड तामजाम असणार आहे आणि कुणाच्या तरी गाण्याची मैफिल पण आहे म्हणे. व्हॉट? किती पैसा उधळणार आहे या लोकांवर हा? त्या कडक्या म्हाताऱ्याच्या लायकीपेक्षा खूप जास्त. समरचं ना बहुतेक डोकंच फिरलंय. मम्मा मला नाही जायचं त्या कार्यक्रमाला. इंटरेस्ट तर मला पण नाहीये ताई. ड्रायव्हरला पण सांगितलंय तू आजी, अर्पिता आणि अंशुमनला घेऊन ये इकडे. का रे, काही खास? अगं स्वानंदी मॅडमच्या वडिलांचा वाढदिवस आहे ना, आपण सेलिब्रेट करतोय. तू करतोयस का रे? नाही म्हणजे वास्तविक त्यांनी सेलिब्रेट केलं पाहिजे ना, आणि आपल्याला बोलवलं पाहिजे सेलिब्रेशन करायला. तसं नाही काकू, काही झालं तरी सुद्धा आधिराचे सासरे आहेत ते आई आहेत आपले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वानंदी मॅडमनी आजपर्यंत आपल्या सगळ्यांसाठी एवढं काही केलंय. मी म्हटलं आपणही त्यांच्या वडिलांसाठी करूया काहीतरी सेलिब्रेशन. हो हो, हे मात्र अगदी खरं बोललास तू. स्वानंदीने किती काय काय केलंय आपल्यासाठी. बरं केलंस. हा, येतो आम्ही. ओके, बाय. या लवकर, वाट बघतो मी. बाय. स्वानंदी 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 तिच्यासाठी करतोय सगळं, आणि इच्छा नसली तरी आपल्याला जावंच लागणार आहे. चला जाऊया आता. छान झाली अगदी तयारी. म्हणजे घरगुती कार्यक्रम आहे असं वाटतच नाहीये, नाही? हो ना, म्हणजे एवढी ग्रँड तयारी कशाला करायला पाहिजे होती? वाढदिवस स्वानंदीच्या बाबांचा, मग आपण का करतो ही सगळी तयारी? असू दे ग. काय बोलतेस अर्पिता? अगं स्वानंदीचे बाबा आपले पण व्याही आहेत ना, आणि किती सज्जन आहेत ते. आणि हे ना असं प्रत्येक गोष्टीमध्ये ना ते नाक खुपसणं आणि काहीतरी खुसपट काढणं हे सगळं बंद करतो आता. अगं चांगलं बघावं ना प्रत्येक गोष्टीत.
आणि हात ना कसा देता असावा, म्हणजे आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो त्याने. पिंट्या जे करतोय ना ते बरोबरच करतोय. आजी अरे अज्जू अगं बाई आजी, अज्जू कशी आहेस अज्जू? अगदी एकदम मस्त. माय स्वीट हार्ट. पिंट्या दादा आजी कशात काय कशी वाटली तयारी? अमेझिंग शेफ्स किस. महेश दादा येस. ओ माय गॉड पिंट्या दादा बाबांचा फेवरेट आहे महेश दादा. ही इज गोइंग टू लव्ह इट. खरंच यार आदिरा सर खूप खूप थँक्यू. अहो तुम्ही आमच्या बाबांसाठी एवढं केलंय. कम ऑन रोहन, अरे कर्तव्य माझं, मला केलंच पाहिजे ते. असंही तुझ्या सासऱ्यानं कुठे जमणार होता एवढं ग्रँड सगळं सेलिब्रेशन करायला. जसं काय तूच हे सगळं स्पॉन्सर केलंस नाही. अर्पिता ते कधीतरी दुसऱ्यांसाठी जरा हॅपी हो ना प्लीज. म्हणजे ऍटलीस्ट ट्राय तरी कर. बास बास बास, आता भांडणं बास. आता कार्यक्रम सुरू होणार आहे. काकू, अर्पिता, चला तुम्ही बसून घ्या प्लीज. चल. बसा चला.